मित्रांनो, काल परवाच्या आपण एका व्हिडिओमध्ये पीक विम्यासंदर्भात माहिती घेतली होती की ज्यामध्ये काही शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काही शेतकऱ्यांना हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत, तर काही शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा मिळणार होता। जे 402 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता, निधी मंजूर करण्यात आलेला होता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी। त्यांना जे आता उर्वरित जो निधी आहे, जो पोस्ट हार्वेस्टच्या रकमा आहेत किंवा जे शेतकरी अद्यापही स्थानिक नैसर्गिक आपत्ती असो की हंगामातील प्रतिकूल परिस्थिती म्हणजे 25% अग्रिम असो, या घटकांतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांना अद्यापही या रकमा वितरित झालेल्या नाहीत। परंतु आता ह्या रकमा या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। अगोदर पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेतलेली होती। तुम्हाला जर काही पीक विम्यासंदर्भात प्रश्न असतील तर डायरेक्टली आपल्याला इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता। तर मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील जे शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर करण्यात आलेला होता, त्यामध्ये काही शेतकऱ्यांना तुटपुंजी रकमा वितरित झाल्या, काही शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत म्हणजे लोकलाइज अंतर्गत रकमा वितरित झाल्या, तर काही शेतकऱ्यांना 25% अग्रिम अंतर्गत रकमा वितरित झाल्या। काही शेतकऱ्यांचे क्लेम सुद्धा रिजेक्ट झालेले होते। परंतु राहिला प्रश्न असा, ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन अवेटेड होतं, बॅकग्राऊंड व्हायचं इग्नोर मारा मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना कॅल्क्युलेशन अवेटेड होतं किंवा ज्या शेतकऱ्यांच्या रकमा दाखवत होत्या परंतु रकमा ह्या खात्यावर जमा झालेल्या नव्हत्या, अशा शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी म्हणजे आता हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे। आणि जवळपास पालकमंत्र्यांनी हे जे पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश देखील काढलेले आहेत। आदेश देण्यात आलेले आहेत पीक विमा कंपनीला की बाबा तुम्ही आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जो उर्वरित निधी आहे तो जमा करण्यास सुरुवात करा। 1 ते 2 दिवसामध्ये हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर तुम्ही देखील परभणी जिल्ह्यातून असाल आणि तुम्हाला देखील आजपर्यंत पीक विमा मिळालेला नसेल ते सुद्धा कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।